नागपूरमध्ये आजच बातमी आलेली. नागपूरमध्ये भाजपच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही. त्यांनी फॉर्म भरला, त्याच्यावर दबाव आणला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी की त्यांनी मागे घ्यावा तो फॉर्म. तर स्थानिक कार्यकर्त्यांनी या उमेदवाराला आपल्या घरी कोंडून ठेवलं, त्याने फॉर्म मागे घेऊ नये म्हणून. दुसरीकडे संभाजीनगरामध्ये एका स्थानिक नेत्याच्या भाजपच्या महिला कार्यकर्तीनं कानशिलातच लगावली. निदान तसा प्रयत्न केला. गाड्या रोखल्या गेल्या. अतुल सावे आणि इतर भाजपचे नेते यांच्या गाड्या रोखल्या गेल्या. गाड्यांच्या टपावर लोक बसले, दणादणा आवाज केले, विरोध केला, भोकाण पसरलं काही महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये. तिथे नाशिकमध्ये मोठा पाठलाग करण्यात आला. जिल्हाध्यक्षांचा एबी फॉर्म साठी पाठलाग करण्यात आला. मुंबईमध्ये सुद्धा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्तीने भाजपच्याच मेळाव्यामध्ये जो उमेदवार निवडला, महिला उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात आवाज उठवला. आपण पक्षाचं काम करणार आहोत, पण जे काय झालेलं आहे, ज्या बाहेरून आलेल्या महिला उमेदवाराची तुम्ही निवड केलेली आहे, हे योग्य केलेलं नाही असं सांगितलं. एवढा असंतोष हल्लीच्या काळामध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षात उमटला नव्हता. आता एक गोष्ट तुम्हाला उदाहरणादाखल सांग. या क्षणाला म्हणजे काही वेळापूर्वी, या क्षणाला नाही पण काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या उमेदवारांसाठी सेना भवनामध्ये एक वर्कशॉप घेतलं. मुंबईचे प्रमुख प्रश्न कोणते आहेत, आपण काय करणार आहोत, काय योजना आहे, हे उमेदवारांना समजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता या दोन तरुण नेत्यांचा. त्यावर मी उद्या बोलणार आहे. पण या वर्कशॉप मध्ये आदित्य ठाकरे काय म्हणाले तुम्हाला सांगतो की आपल्या पक्षामध्ये अशा प्रकारे पळवापळवी झाली नाही, कोणी कार्यालय फोडलं नाही, कोणी आत्मदहनाचा प्रयत्न केला नाही. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी जे अपप्रकार केले ते आपल्या पक्षात झाले नाही. हा भाजप विरोधी पक्षांसाठी आता अभिमानाचा विषय आहे. बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांना तर हस्तक्षेप करावाच लागला. एक मिनिट थांबा. भाजपच्या स्थानिक नेत्यांना हस्तक्षेप करावाच लागला, पण थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागला, हे लक्षात घ्या. स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करणं समजू शकतो, पण मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीच्या उमेदवाराला सांगावं की तू माघार घे, हे जरा अतिच झालं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कुठे कुठे लक्ष घालावं अशी परिस्थिती आता भाजपवर आलेली आहे. त्यामुळे भाजपचे समर्थक, भाजपचे विरोधक हा प्रश्न विचारताय की भाजपवर ही वेळा का? भाजप इतका सत्तालोलुप कधीपासून झाला? भाजपचे कार्यकर्ते बेशिस्त कधीपासून झाले? कार्यकर्त्यांवर नेत्यांचं काही नियंत्रण नाही का? भाजपचे कार्यकर्ते संघ परिवाराचं ऐकत नाहीत का? हे प्रश्न आता उपस्थित करण्यात आले. आजच्या लोकमतला यदू जोशी, नागपूरचे आहेत ते पत्रकार, यांनी लेख लिहिलेला आहे. यदू जोशी हे संघ परिवाराच्या जवळचे पत्रकार मानले जातात. त्यांनी सुद्धा भाजपमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यावर प्रखर नाराजी व्यक्त. म्हणजे एका बाजूला भाजपचे नवे अध्यक्ष झालेले आहेत, कार्याध्यक्ष झालेले आहेत, अलीकडेच ज्यांची नेमणूक झाली नितीन नवीन, तुम्हाला माहिती आहे, यांनी महाराष्ट्रामध्ये असा आदेश दिला देवेंद्र फडणवीस यांना की आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट देऊ नका. हा आदेश पाळण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला असं यदू जोशी यांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्ष तपशील असं दाखवतो की घराणेशाही काही भाजपला रोखता आली नाही. ज्या घराणेशाहीचा आरोप भाजपवाले काँग्रेसवर करत होते आणि करतात, तीच घराणेशाही आता भाजपमध्ये चालू झालेली आहे. मी पूर्वी सुद्धा उल्लेख केला होता. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरच्या 3 जणांना तिकीट देण्यात आलेली आहेत. राहुल नार्वेकर यांच्यावर तर गंभीर आरोप झाला की त्यांनी विरोधी उमेदवारांना धमक्या दिल्या. आता या आरोपाची चौकशी निवडणूक आयोगातर्फे व्हायची आहे, त्यामुळे आज आपण यावर काही बोलूया नको. पण घराणेशाही जिकडे तिकडे आहे. पुण्यामध्ये घराणेशाही जी आहे, नाशिकमध्ये आहे, बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात आलेली आहे. इतर पक्षातही घराणेशाही आहे, पण ज्या भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता त्या भाजपमध्ये तर घराणेशाही असायला नको होती, पण ती आता आहे. घराणेशाहीचा बुजबुजाट भाजपमध्ये झालेला आहे. याशिवाय परवाही मी उल्लेख केला होता की दलबदलू जे उमेदवार आहेत किंवा कार्यकर्ते यांना सुद्धा भाजपने अगदी प्राधान्यक्रमाने, प्रायोरिटीने उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसमधून रवी राजा आले, त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीतून राखी जाधव आल्या, त्यांना उमेदवारी दिली. अशा बाहेरून येणाऱ्या उपऱ्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना भाजपने प्राधान्य दिलेलं. आज लोकसत्ताने हेडलाईनची बातमी छापलेली आहे, तिचं नाव आहे उपऱ्यांची माळ फुले. काय म्हणताय लोकसत्ता या बातमीमध्ये की उमेदवार आयात जे केलेले आहेत भाजपने, बाहेरून ज्या लोकांना घेतलेलं आहे, अशा 377 जणांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. एवढे लोक इतर पक्षात बाहेरून आलेले नाहीत आणि भाजप हा या बाबतीत सुद्धा आयात उमेदवारांना, आयाराम उमेदवारांना तिकीट देण्यामध्ये सुद्धा
नंबर 1 चा पक्ष झालेला आहे. 337 जणांना उमेदवारी दिली आहे भाजप. लोकसत्ताने आकडे सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही बघा, मुंबईमध्ये 15 आयारामांना उमेदवारी दिलेली आहे, नागपूरमध्ये 3, अकोल्यामध्ये 7, अमरावतीमध्ये 8, चंद्रपूरमध्ये 5, पुण्यामध्ये 25, पिंपरी चिंचवडमध्ये 25, सोलापूरमध्ये 30, अहिल्यानगरमध्ये 12, नाशिकमध्ये 24, जळगावमध्ये 11, धुळ्यामध्ये 12, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16, लातूरमध्ये 17, नांदेडमध्ये 45, ठाण्यामध्ये 4, कल्याण डोंबिवलीमध्ये 11, नव्या मुंबईमध्ये 28, जालन्यामध्ये 30 आणि वसईमध्ये 9 अशा 337 जणांना बाहेरून आलेल्या म्हणजे इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना केवळ इलेक्टोरल मेरिट म्हणजे निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन भाजपने उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा भाजप सुद्धा आता या निवडणुकीत आयाराम गयारामचा पक्ष झालेला आहे, यावर शिक्कामोर्तब झालेलं. कारण भाजपमध्ये आयाराम काही पहिल्यांदाच येत नाहीये. 2014 पासून भाजपने आपले दरवाजे उघडे ठेवले आणि भाजपचेच एक नेते सुधीर मुनगंटीवार जे म्हणतात की शनी शिंगणापूरच्या देवळासारखी अवस्था आहे, भाजपला दारच उरलेली नाहीये, ती सतत उघडी असतात, त्यामुळे कोणीही आतमध्ये येऊ शकतो अशी भाजपची अवस्था आहे. 2014 पासून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते अजित पवार, अशोक चव्हाण अशा असंख्य काँग्रेसी नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपने यापूर्वी प्रवेश दिलेले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आयाराम घेतले ही काही नवीन गोष्ट नाही, पण भाजपची परिस्थिती अधिकाधिक बिघडते आहे. एका बाजूला घराणेशाही आहे, एका बाजूला गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिली जात आहेत, ही नवी गोष्ट नाही. कारण 2015च्या उल्हासनगरच्या निवडणुकीमध्ये भाजपने पप्पू कलानी बरोबर युती केली होती, ही विसरता येत नाही. यावेळेला ही युती शिंदे यांनी केलेली आहे, भाजपच्या मित्र पक्षांनी केलेली आहे किंवा भाजपच्या नंबर 1च्या शत्रू पक्षांनी केलेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तेव्हा एका बाजूला गुंडांना महत्व, दुसऱ्या बाजूला घराणेशाही, तिसऱ्या बाजूला आयरामांना महत्व, हे सगळं भाजपमध्ये झालेलं आहे. प्रश्न असा आहे की हे का झालं? याचं एक कारण असं आहे की भाजप हा निवडणुका जिंकणारा पक्ष आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची सत्ताकांक्षा वाढलेली आहे. आपण भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली तर आताच आपल्याला संधी मिळू शकते, आपण नगरसेवक बनू शकतो, आपण आणखीन कोणी बनू शकतो, हे भाजपच्या निष्ठावंत लोकांना वाटलं तर नवल नाही. इतके वर्ष आम्ही काम करतो, आम्ही सतरंजा उतरायचं काम करतोय, आम्ही खुर्च्या लावायचं काम करतोय, आम्ही शिबिरामधून लोकांना वाढलेलं आहे, आम्ही जाहीर सभेचा मंडप बांधण्याचंही काम केलेलं आहे, अनेक कामं केलेली आहे, आम्ही पक्षासाठी राबलो आहोत, पक्षाला हवी तेव्हा माणसं घेऊन आलेलो आहोत. अशा वेळेला आता जर आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल आणि बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार असेल तर उपयोग काय, हा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत आणि तो योग्यच आहे. आम्ही काय आयुष्यभर सतरंजा उतरायचं काय, हा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारला पाहिजे. भाजपच्या श्रेष्ठींना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना, देवेंद्र फडणवीसांनाच नव्हे तर मोदी शहांना सुद्धा विचारलं पाहिजे. कारण 2014 पासून भाजपने सतत आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला आहे. यावेळेला झालेलं नाही, माधव भंडारींचं प्रकरण गाजलेलं आहे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांचं प्रकरण गाजलेलं आहे. यावेळेला बघा, भाजपने 9 तरुण प्रवक्त्यांना तिकीट दिली आहेत विविध महानगरपालिका, पण केशव उपाध्यायांना अजूनही कसलंच तिकीट दिलेलं, महापालिका तर सोडाच, पण आमदारकी नाही, महामंडळ नाही, कुठेही काही नाही. म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याची भाजपची जी परंपरा आहे ती यापुढे सुद्धा चालू आहे, हे लक्षात घ्या. आणि याचे तीव्र पडसाद हे संघ परिवारामध्ये उमटलेले आहे. संघ परिवार भाजपवर नाराज आहे. संघ परिवारातले लोक म्हणतात जे काय होत आहे ते बरं होत नाहीये, भाजपवाले नको त्या लोकांना महत्व देत, अशी नाराजी संघ परिवारामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पण उमटली होती, त्यानंतर विधानसभेलाही उमटली होती. कारण अजित पवारांना भाजपने बरोबर घेतलं, शिंदेना बरोबर घेताना संघ परिवार काही बोलला नाही. शिंदेना फोडलं फडणवीसांनी, तेव्हा संघ परिवार काही बोलला नाही, गप्प राहिला. म्हणजे एरवी नैतिकतेच्या बाता करणारा संघ परिवार ज्या पद्धतीने शिंदेना फोडलं, ज्यामध्ये खोक्यांचा आरोप झाला, तिथे काही बोलला नाही. पण अजित पवारांना घेतल्यावर मात्र भ्रष्ट माणसाला कसं काय घेऊ शकतात वगैरे कार्यकर्ते बोलायला लागले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं की संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उमेदवारांना मतं दिली नाहीत, त्यांना पटवावं लागलं, म्हणून विधानसभा निवडणुकीत थोडाफार फरक पडला. पण माझा प्रश्न असा आहे की आज निष्ठावंत कार्यकर्ते एवढे चिडलेले असताना संघ परिवार काय करतो? भाजप जर चुकीचा वागत असेल, भाजपात जर घराणेशाही येत असेल, आयारामांना महत्व येत असेल, पैशाचे व्यवहार वाढले असतील तर संघ परिवाराने बोलायला नको का? पण संघ परिवार अशा वेळी काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या. जर भाजपचे हे मार्ग जे आहेत, ज्याला
तुम्ही भ्रष्ट मार्ग म्हणू शकता. जे काँग्रेसने वापरलेले मार्ग आहे, काँग्रेस अशा प्रकारेच भ्रष्ट झालेली. हे जर यशस्वी झाले तर संघ परिवार काहीच बोलणार नाही. अशा वेळी संघाला काहीच म्हणायचं नसतं. संघ परिवार नैतिकतेच्या बाबतीत अत्यंत संधिसाधू परिवार आहे. त्यामुळे शिंदेना फोडलं तेव्हा संघ परिवार काही म्हणाला नाही, पण अजित पवार आले तेव्हा संघ परिवाराचं काहीतरी म्हणणं होतं. संघ परिवार नाराज झाला. आणखी एक मुद्दा तुम्हाला सांग की पैशाचा उल्लेख नाही केला. यावेळेला गंभीर आरोप जो केला जातोय, जो भाजपच्या जवळचे पत्रकार सुद्धा खाजगीत करतायत पण जाहीरपणे बोलत नाहीत की स्वतःच्या लेखातून बोलत नाहीत. आज यदू जोशीने लोकमतला लेख लिहिलाय, पण त्यामध्ये हा मुद्दा नाही की अनेक निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पैसे घेऊन उमेदवाऱ्या विकल्या असा आरोप करतायत. हे लक्षात घ्या. हा अत्यंत गंभीर आरोप. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात हा आरोप त्यांच्यावर झाला होता, पण आज भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते जर हा आरोप जाहीरपणे करत असतील, याबाबत आक्रोश करत असतील, तर त्याची दखल घ्यावी असं देवेंद्र फडणवीसांना किंवा वरिष्ठ नेत्यांना का वाटत नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप हा नंबर 1 चा पक्ष होता. भाजपचे 129 नगराध्यक्ष निवडून आले, पण आता ज्या बातम्या येत आहेत, एकेका नगराध्यक्षांनी निवडून येण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. कुणी 2 कोटी, कुणी 4 कोटी, कुणी 5 कोटी. हे पैसे आले कुठून? भाजपने आपल्या अधिकृत तिजोरीतून हे पैसे दिले आहेत का? हे लोकांना कळलं पाहिजे ना. तुम्ही निष्ठावंतांचा पक्ष होतात, तुम्ही नैतिकतेचा पक्ष होतात, तुम्ही पार्टी विथ डिफरन्स होतात. मग तुमचे नगराध्यक्ष तर काही कोटी रुपये निवडून येण्यासाठी खर्च करत असतील, तर पैसे कुठून आले हे सांगितलं पाहिजे. पैसे त्यांचे स्वतःचे आहेत की पैसे पक्षाने पुरवलेले आहेत, हे लोकांना कळून घेण्याचा हक्क आहे. पण यावर भाजपचा कुणीही नेता बोलणार नाही. खाजगीत बोलतील, खाजगीत म्हणतील की आता सगळं पैशाचं राजकारण झालेलं आहे. पूर्वी याच पैशाच्या राजकारणाला भाजपने विरोध केला होता. त्यावरून काँग्रेसवर अत्यंत प्रखर शब्दामध्ये भाजपने टीका केली होती, लक्षात घ्या. पण आज हेच पैशाचं राजकारण भाजपवाले करत आहेत, हे आपल्याला विसरता येणार. मुद्दा असा आहे की केवळ एवढंच नाही, निष्ठावंतांना अडगळीत टाकलं, पण नवी मुंबईमध्ये काय घडतंय बघा. लोकसत्ताचे MMRDA प्रतिनिधी आहेत जयेश सामंत यांनी सविस्तर लेख लिहिलेला आहे की नवी मुंबईत काय घडत. नवी मुंबईमध्ये भाजपने आपला अख्खा पक्ष हा गणेश नाईकांना देऊन टाकलेला आहे. गणेश नाईक पूर्वी शिवसेनेत होते, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यानंतर आता भाजपमध्ये आहे. गणेश नाईक ज्या पक्षात असतात त्या पक्षाचं बहुमत नवी मुंबईत असतं. आधी शिवसेनेचं होतं, मग राष्ट्रवादीचं झालं, आता भाजपचं होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सुद्धा 111 जागा आहे, पण सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईकांना दिलेली आहेत की भाजपच्या संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुणीही विचारत नाही. मंदा मात्रे या पूर्वीपासून भाजपच्या आमदार आहेत. अटीतटीच्या लढाईत यावेळेला त्या जिंकल्या. गणेश नाईकांच्या मुलाचा त्यांनी पराभव केला. पण या मंदा मात्रेंना जी काही तिकीट पाहिजे होती, 10-15 असतील, 10-12 असतील, एवढी तिकीट सुद्धा गणेश नाईकांनी दिली नाही. त्यांची फसवणूक केली. जयेश मात्रे यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की मंदा मात्रे यांना सह्या न केलेले फॉर्म देण्यात आले. त्या पक्षाध्यक्ष जे तिकडचे आहेत त्यांचा शोध घेत होत्या, पक्षाध्यक्ष गायब झाले आणि 3 वाजता फॉर्म भरण्याची मुदत संपल्यावर पक्षाध्यक्ष हजर झाले. अशा प्रकारे भाजपने स्वतःच्याच आमदाराला फसवलं आहे. हे कोण करतं? हे गुन्हेगारी टोळ्या करतात, हे फसवणुकीचे आरोप असलेले लोक करतात. असे प्रकार भाजपमध्ये घडलेले आहेत. पण देवेंद्र फडणवीस काहीही बोलणार नाही, अमित शहा काही बोलणार नाहीत किंवा मोदी सुद्धा काही बोलणार नाहीत. याचं कारण भाजपला सत्तेचा भस्म्या रोग झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, मी हे अनेक वेळा बोललोय, पुन्हा एकदा सांगतो, भाजपला सत्तेचा भस्म्या रोग झालेला आहे. सत्ता पाहिजे हे बरोबर आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं, पण सत्ता मिळवण्यासाठी कोणता मार्ग वापरायचा, कोणत्या तडजोडी करायच्या, याची काही मर्यादा असली पाहिजे. पूर्वी काँग्रेसने ही मर्यादा सोडली, त्यामुळे काँग्रेसची अधोगती सुरू झाली. आज त्याच मार्गाने भाजप जाते आहे. 2014 पासून 2019 पर्यंत फडणवीस ठीक मार्गावर, ठीक म्हणजे ठीकच मार्गावर चालले होते आजच्या तुलनेमध्ये, असं म्हणायला पाहिजे. 2019 ला उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ सोडल्यावर फडणवीस एवढे बिथरले की त्यांनी कोणतेही मार्ग वापरायला सुरुवात केली. हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फोडली त्यावरून आपल्या लक्षात येईल. पण आता आम्हाला लोकसभेची सत्ता नाही मिळाली ना, आम्हाला विधानसभा मिळाली, विधानसभेत पाशवी बहुमत मिळालं, नगरपंचायत मिळाली, नगर परिषदा मिळाल्या, आता महापालिका सुद्धा पाहिजेत, बहुसंख्य महापालिका भाजपला मिळाल्या पाहिजेत, मग जिल्हा परिषदा मिळाल्या पाहिजेत. हा फडणवीसांचा आग्रह आहे. कोणताही मार्ग वापरा, कोणतीही साधन सामुग्री वापरा, कसाही पैसा उधळा, पण भाजप विजयी झाला पाहिजे. याला मी सत्तेचा भस्म्या रोग म्हणतो. यातच भाजपचा अंत दडलेला आहे, लक्षात ठेवा.
काँग्रेसचं हेच झालं, सत्ता सत्ता सत्ता, मग सत्तेचा माज चढतो जो भाजपला ऑलरेडी चढलेला आहे आणि मग तिथे त्यांची अधोगती सुरू होत. आज भाजपला हे यश वाटत, प्रचंड विजय वाटत असतो. भाजपच्या तिजोरीत सुद्धा पैसे खूप आहेत, त्यामुळे त्यांना एक स्वतःच्या पक्षाबद्दल एक नशा चढली असते. पण इथेच अधोगतीची सुरुवात आहे हे लक्षात घ्या. जे काय दिसतंय नगरपालिका निवडणुकीत जे दिसलं, महानगरपालिका निवडणुकीत जे दिसलं, निष्ठावंताचा जो आक्रोश आहे तो भाजपने वेळच्या वेळी जर ऐकला नाही तर भाजपची अधोगती अटळ आहे. ही अधोगतीची सुरुवात आहे. यापुढे मला माहित नाही भाजप किती काळ सत्तेत राहणार आहे. अखंड काळ तर राहू शकत नाही, कधीतरी सत्तेबाहेर व्हायची ही वेळ येईल. पण ज्या पद्धतीने आता भाजपने सत्ता मिळवलेली आहे किंवा सत्तेमध्ये ते पुढे पुढे जे जात आहेत ती पद्धत काही योग्य नाही हे त्यांना बजावण्याची वेळ आली. संघ परिवार आणि त्यांचे सरसंघचालक जे स्वतःला भाजपचे पालक मानतात आणि आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप करतो असं म्हणतात, जसं आम्ही 2024च्या निवडणुकीच्या वेळी केला, आम्ही विड्रॉ झालो त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या असा दावा संघाचे नेते करतात. खरं खोटं माहित नाही. विधानसभेला आम्ही काम केलं म्हणून भाजपला यश मिळालं असंही ते म्हणतात. मला असं वाटतं की जर भाजपची अधोगती संघाचे नेते मोहनराव भागवत पाहत असतील तर हस्तक्षेप का करत नाही? फडणवीसांना थांबा का सांगत नाहीत? मोदींना थांबा का सांगत नाहीत? अमित शहाना थांबा का सांगत? योग्य वेळी जी माणसं बोलत नाहीत ती या अधोगतीत सामील असतात हे लक्षात घ्या. ही फक्त भाजपची अधोगती नाही, काँग्रेसची अधोगती झाली. काँग्रेस पक्ष जवळजवळ नेस्तनाबूत झाला. भाजप आता त्याच गतीने चालली. लोकशाहीवर हा मोठा ओरखडा आहे. लोकशाहीचं हे नुकसान आहे हे आपण समजून घ्यायला. निवडणूक पद्धती जर भ्रष्ट होत असेल तर लोकशाही सुद्धा भ्रष्ट न होण्यापासून वाचू शकत नाही. तेव्हा भाजपवर ही वेळ का आली हे याचा विचार करताना आपण यापरची जी गंभीर गोष्ट ही केवळ भाजपची अधोगती नाही, ही संपूर्ण लोकशाहीची अधोगती आहे आणि ती आपल्या डोळ्यासमोर घडते आहे आणि आपण गप्प बसून ती बघतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.